राम राम मंडळी. आज पक्षी पिंजऱ्यामधनं बाहेर पडतो ना, अशा पद्धतीची माझी अवस्था आहे. ते का तुम्हाला पुढे कळलंच. आज संध्याकाळी मम्मी अचानक आल्या होत्या, तर वीरला आजीला बघून खूप आनंद झाला आणि तो खूप त्यांनी आणलेले कपडे घेऊन घालून फिरत होता. तर मी त्यांना विचारलं की कोणी घेतले, सांग ना मला. कपडे कोणी आणले? आजीने आणले. कसे कपडे? कसे? छान 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 कपडे. मम्मींना 8 दिवस झाले होते गावाला जाऊन आणि वीर पण आजीला खूप मिस करत होता. बऱ्याचदा ते आजीचं नाव घेत होता. कोणी जर त्याला विचारलं ना की तुझी आजी कुठे आहे, तो स्वतः सांगायचा आजी गावी गेली असं. खूप दिवसांनी बाहेर पडली होती आणि मोस्टली रात्रीच्या वेळेस आम्हाला रस्त्यात ट्रॅफिक लागली, तर खूप सारी ट्रॅफिक होती आणि हॉर्न वगैरे खूप आवाज होता. पण बऱ्याच लोकांना हॉर्न वगैरे ह्या आवाजाचा खूप राग येतो, म्हणजे चिडचिड होती. ऑफकोर्स होती, प्रत्येकाला होती, मला पण होती. पण आज पहिल्यांदा मला त्याची चिडचिड वाटत नव्हती, कारण मी खूप आनंदात होती. कारण खूप दिवसातून घरातून बाहेर पडले होते मी. नंतर वीरच्या पप्पांचं काही जे काम होतं ते काम झालं नाही काही कारणास्तव. त्यानंतर वीरला खुश करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी वीरला घेऊन गेलो होतो. आता हे कोणतं ठिकाण आहे हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. अशा मोकळ्या ठिकाणी वीर खूप दिवसांनी गेला होता. तो पण छान एन्जॉय करत होता. त्यानंतर वीरसोबत आम्ही तिकडं बराच वेळ घालवला आणि त्यानंतर जेवणासाठी आम्ही हॉटेललाच गेलो होतो. तो हॉटेलमध्ये वीर पण खूप छान जेवत होता. आता नेहमीप्रमाणे मी व्हेज आणि माझे मिस्टर नॉनव्हेज खात आहेत. आता व्हेजमध्ये जर म्हटलं ना तर वीरला पनीर खूप आवडतं. त्यालाही माहिती की हॉटेलला गेल्यावर पनीर मिळतं. तो स्वतः म्हणतो की पनीर पाहिजे. त्यानंतर आम्ही येताना विजय सचिनची कुल्फी खाण्याचं मन होतं, तर सोबत आम्ही पार्सल घरी घेऊन आलो. वीरनी खूप एन्जॉय केली, त्याला कुल्फी खूप आवडती. तर असेच माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.